सो मित्रांनो, आता आपण आहोत मदुराईमध्ये आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी 2 मसाला डोसा घेतलेला आहे आणि 1 पुरी भाजी घेतलेली आहे. अजून उत्तप्पा ऑर्डर केला आहे पण अजून आलेला नाही आहे, येतोय आता. पण साऊथ इंडियन स्पेशलमध्ये हा नाश्ता आहे आमचा. दुसरा काय नाही समज करा. आम्ही मंदिर में जाने को सवा ग्यारह तक आज का शुरू हो रहा लगने वाला शादी क्या दिन मराठी का लगना था चांगले दिन अभी 10:15 बजे से अभी 1 बजे देवी का सिंगर हो जाए मजा समझ में ना. 11:15 बजे मतलब रहेगा 11:20 मंदिर में जाओ. अगले दिन का 12:30 का बंद रहेगा. आज का गुरुवार का 1:30 बजे तक मंदिर खुला रहेगा. 11:15 ते 1:30 वाजेपर्यंत चालू आहे. अगले दिन का 12:30 सो आता आपण आहोत मदुराईमध्ये आणि आपल्याला एक चाचा भेटलेले आहेत. चांगलं गाईड करतायत टेम्पलविषयी. ते आपल्याला सांगत आहेत की किती वाजता जायचं काय ते टेम्पलमध्ये. आणि आज वार गुरुवार 19 तारीख आम्ही मदुराईमध्ये आलो आहे आणि आज आम्हाचं लग्नाचा दिवस आहे. सो व्हेरी बेस्ट टाईम, बेस्ट प्लेस इन मदुराई. सो हे चाचा पण खूप चांगलं गाईड करतायत. सो आता आम्ही चाललो आहे टेम्पलमध्ये दर्शनाला. सो आता आम्ही मदुराई एक्झिट केलेली आहे आणि प्रोसीड करतोय बँगलोरसाठी. किती वाजले? 2:10 झालेली आहे. सो दिस इज मदुराई बँगलोर हायवे. सो बँगलोर इज नाउ 472 किलोमीटर फ्रॉम मदुराई. सो आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहे हॉटेल सत्या. हॉटेल सत्यामध्ये आम्ही इथे जेवणासाठी थांबलो आहे. हा बँगलोरमध्ये मदुराई हायवे आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे. आजचा वार पण गुरुवार आहे त्यामुळे थांबलो. इथे ही कार पार्किंग आहे. ते कार पार्किंग केलेले आहेत आणि हे हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे आणि हे मुलांसाठी चिल्ड्रन प्ले एरिया पण आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी मस्तपैकी गार्डन आहे, प्लेइंग गार्डन आणि हे रेस्टॉरंट पण आहे इथे. सो आता आपण निघालेलो आहेत बँगलोरसाठी. बँगलोरू इथून जवळजवळ 450 किलोमीटर आहे. टोटल 7 तासाची जर्नी आहे. हायवे खूप भारी आहे त्यामुळे लवकर पटापट पिकअप करता येईल. चलो सध्या जेऊया नंतर. सो जस्ट आम्ही आता मदुराई क्रॉस केली आणि लंचसाठी थांबलेलो आहे इथे. लंचला आम्ही मील, ते साऊथ इंडियन मील आम्ही घेतलेलं आहे. व्हेरी ब्युटिफुल मील. जेवतोय आता आम्ही. छोटे छोटे बच्चे पण जेवत आहेत, मोबाईल घेऊन जेवत आहेत, त्याशिवाय जेवण जात नाही त्यांना. सो फायनली आता आम्ही आलेलो आहे चिकंबरापूर आदियोगी टेम्पल बघायला. शिवा टेम्पल. स्टॅच्यूच्या बाहेर शू रॅक आहे. तर इथे तुम्हाला शूज इथे काढून आतमध्ये जावे लागेल. हा त्याचा एंट्रन्स आहे. सो इथे जे व्हील्स आहेत हे तुम्ही फिरवू पण शकता. आणि हे शिवाचं मंदिर आहे. हे व्हील फिरव, हे फिरव, हे उलटा नाही सर, इकडे इकडे. हां सो मित्रांनो, आता आम्ही आहोत बँगलोरमध्ये चिकांबरापूर म्हणून एक गाव आहे. तिथे ही आदियोगी संघटनाने एक स्टॅच्यू केलेला आहे, शिवा स्टॅच्यू. श्री ईशा फाउंडेशनतर्फे हा स्टॅच्यू इथे बनवलेला आहे. बघू शकता शिवाचा खूप मोठा स्टॅच्यू आहे आणि त्यासमोर असा नंदी बसलेला आहे. सो दिस इज अ टुरिस्ट अट्रॅक्शन इन बँगलुरू. असे 2 स्टॅच्यू आहेत. एक बँगलुरूमध्ये चिकांबरापूरमध्ये आहेत आणि दुसरं कोइंबतूरमध्ये आहे.
सो इथे नाईटला लाईट शो पण असतो, बट आम्ही थोडा लेट झाल्यामुळे लाईट शो भेटला नाही आम्हाला. आता भाजत नव्हते, आता भाजायला लागले. सो वन ऑफ द लार्जेस्ट शिवा स्टैचू इन बेंगलुरु इन चिकम्बरापुर. अभी इसका हाइट नहीं मेरे को मालूम कि कितना हाइट है उसका, बट मैं कैप्शन में ज़रूर डालूँगा चेक करके. सो वेरी बिग नंदी हियर. सो नीचे ये मेरे को लग रहा है कि ये शिवा का मंदिर है, टेम्पल है. सो वहाँ पे जाके हम लोग देखते हैं अभी उसमें क्या है, केव्स है क्या है. सो मित्रांनो, आता आपण आहोत चिकम्बरापूर बेंगलुरूमध्ये आदियोगी सद्गुरू महाराजच्या टेम्पलच्या इथे, शिवाच्या टेम्पलच्या इथे. सो इथे तुम्ही आलात तसं दुपारी वगैरे इथे स्टॉल पण आहेत, इथे जेवणाचे रेस्टॉरंट पण आहेत. सो तुम्हाला जेवणासाठी कुठे धावायची गरज नाही, इथेच रेस्टॉरंट आहेत, खाण्यापिण्याची दुकानं आहेत, सर्व आहे. सो चला आता आपण लंच करायला चाललो आहे, लंच टाईम झालेला आहे. सो आता आपण निघतो लंच करायला, इथेच लंच करूया अँड देन गोईंग टू कोल्हापूर. बघूया आता किती रस्ता आपण कवर करतो आहे. जेवढा रस्ता कवर करू तेवढा आपण पुढे जाणार. सद्गुरू महाराजांची बाईक पण इथे आहे, म्युझियमसाठी ठेवलेली आहे. ह्या बाईकवर त्यांनी पूर्ण ट्रॅव्हल केलं ऑल ओव्हर इंडिया. सो आपण बघू शकता ही बाईक आहे. सो आता आपण निघतो आहे चिकम्बरापूरवरून आणि हा त्यांचा पूर्ण पार्किंग एरिया आहे, खूप मोठा पार्किंग एरिया आहे, बट अजून पूर्णपणे डेव्हलप नाही झाला आहे. पण बघाल ना तर खूप पार्किंग पण खूप आहे. आणि आता सध्याच्या सीझनमध्ये एवढी गरमी आहे ना ह्या टायमामध्ये, आता वाजले 30 डिग्री सेंटीग्रेड आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर अर्ली मॉर्निंग या, नाहीतर मग इव्हिनिंग 4च्या नंतर या. आणि रात्री नाईट शो असतो ह्या टेम्पलचा, जो स्टॅच्यू आहे शिवा स्टॅच्यू, तिथे नाईट शो असतो. 7 नंतर नाईट शो चालू होतो. सो तुम्हाला इव्हिनिंगला यायचं असेल तर बेटर वे की तुम्हाला नाईट शो बघायला मिळेल. सो चलो, आता आमच्या ट्रिपचा हा सेकंड लास्ट डे आहे, उद्या लास्ट डे आहे. सो आता आपण चिकम्बरापूर बेंगलोरमध्ये आहोत, निघतोय. 2:42 झालेली आहेत. आता कोल्हापूरसाठी प्रोसीड करतोय, बघूया आता कोल्हापूर. सो मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत देवनागिरीला आणि आता आम्ही रूम चेक इन करतोय. साई इंटरनॅशनल लक्झरी बिझनेस हॉटेलमध्ये रूम चेक इन करतोय. भाऊ गेलेला आहे रूम बघायला. सॅमू, जायचं ना रूममध्ये की घरी जायचं? सॅमू बोलते जायचं. चला. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, हा आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. सो आता आम्ही निघतोय अलिबागसाठी. अलिबाग आहे इथून 800-850 किलोमीटर. सो आता आपण आहोत देवनागर, जो काही कर्नाटकमध्ये आहे. रात्री आम्ही रूम घेतली होती. सो चला आता आपण निघूया, लगेज वगैरे सगळे गाडीमध्ये लोड करूया. लेट्स गोइंग टू अलीबाग. सो ये हमारा लगेज था पूरा केरल ट्रिप का. अभी हमारा लगेज लेके जा रहे हैं नीचे. ये पूरा केरल ट्रिप का इतना बड़ा लगेज था. आज लास्ट डेट है हमारा केरल ट्रिप का. बॉस, आपको कैसा लगा केरल ट्रिप? अब अच्छे नहीं बोलते, अच्छे बोलो. कैसा लगा आपको केरल ट्रिप? मस्त. सो मित्रांनो, आज आमचा केरळ ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि आमच्या केरळ ट्रिपच्या 2 ह्या बॅगा आहेत. बघू शकता खूप आमच्या बॅगा इथे आहेत. केरळ ट्रिपचं आमचं एवढं मोठं लगेज होतं. 8 ते 10 दिवसाची ट्रिप होती. सॅमू, तुला केरळ ट्रिप कशी वाटली? तुला कशी वाटली? दोघांना पण छान वाटले केरळ ट्रिप. खूप एन्जॉय केली दोघाही, मस्ती पण तेवढीच केली, खेळले पण तेवढेच. आणि आता आम्ही निघतोय अलिबागला जायला. सो आमची कार आहे XUV700. आता वाजलेत 10:36. एक टोटल 14 तासाची रनिंग आहे. देवनागर कर्नाटकमध्ये आहोत आम्ही आणि आम्ही रात्री साई इंटरनॅशनल लक्झरी बिझनेस हॉटेलला चेक इन केलेलं आहे. खूप छान हॉटेल आहे. नाईस एक्सपिरियन्स, बेस्ट फूड क्वालिटी अँड बेस्ट स्टाफ एक्सपिरियन्स आर वेल.
सो चला, तर मग वाट कशाला बघायची, खूप अंतर गाठायचं आहे अजून आपल्याला. जवळजवळ 13-14 तास रनिंग करायची आहे. सो कार इज व्हेरी नाईस फॉर परफॉर्मन्स. XUV 700. सो बेस्ट ट्रिप इन केरळ, कन्याकुमारी, रामेश्वरम, धनुषकोडी. फायनली धनुषकोडीला आम्ही जाऊन आलो. द लास्ट लँड ऑफ इंडिया इज कवर इन दिस कार. सो व्हेरी बेस्ट एक्सपिरियन्स अँड नाईस टू ट्रॅव्हल. कोणाला जास्त त्रास झाला नाही. लक्झरी कार असल्यामुळे कोणाला जास्त त्रास नाही झाला. पण बेस्ट हॉटेल इन कर्नाटका, मस्ट विजिट दिस हॉटेल. बेस्ट in class food quality, room service, and all these things are great, helpful people and staffs. So चलो, वेट किस बात का, निकलते अभी अलीबाग के लिए. The tour is end, travel is end. चलो, लेट्स गो. मित्रांनो, फायनली आम्ही अलिबागला पोहोचतोय. रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता आमची केरळ ट्रिप एंड झालेली आहे. टोटल डिस्टन्स झालेलं आहे आपलं 3837 किलोमीटर. अलिबागवरून ट्रिप लावली होती आणि अलिबागलाच आपण एंड करतोय ट्रिप 3838. सो अशी आमची केरळ ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. सुखरूप आम्ही घरी आलेलो आहोत. खूप एन्जॉय केला ट्रिपमध्ये. चला, तर मग आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असतील तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.